तर कसं काय विषय पब्लिक, तर आज मी आलो आहे संजय गावडा युनिव्हर्सिटीमध्ये आणि इथं मी माझं केलं 4थं गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड. त्याचा व्हिडिओ तुम्हाला माझ्या खाली लिंकमध्ये देईन. ते व्हिडिओ जाऊन तुम्ही बघा कशा पद्धतीने मी ऑफिशियल गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड केले. संजय गावडा युनिव्हर्सिटीमध्ये स्टार एअरचं विमान आणून ठेवले, ते तुम्हाला दाखवतो. ओरिजिनल विमान आहे. आता इथे यांचं काय करणार अजून तर काय माहिती नाही. आणि या इथं पुढे बघितलं की नाही, हेलिकॉप्टर उतरते, साहेबांचं इथे हेलिकॉप्टर उतरते. आणि इथं श्रेयानं माझं फोटो व्हिडिओ लय भारी काढला, ते पण तुम्हाला दाखवतो. बघा किती खुश. अरे ओमकार किती खुश. एवढा का लागलायस. पंकजला फोन कर की येते का विचार. हां वर्ल्ड रेकॉर्डची फेम आहे. बॉम्ब पंकजा जॉबला गेलाय आणि आता आमचं वर्ल्ड रेकॉर्ड झाले आणि साहेबांना भेटायला नाही आले. पण मागच्या वर्षी ह्या टायमिंगला माझं वर्ल्ड रेकॉर्ड रिजेक्ट झालं होतं. आता म्हणलं सपलं वाटतं सगळे. पण कॉलेजनं मला परत एक चान्स दिला करायला अटेम्प्ट. आता फायनली तयार झाले आमचं वर्ल्ड रेकॉर्ड, त्यामुळे काही विषय नाही. आता कधी एकदा सरांना भेटणं असं झाले तर तोपर्यंत तुम्ही कॉलेजचा व्ह्यू बघून घ्या. कॉलेज आतनं बाहेर असा आहे. कसला क्लास आहे. बसायला सरा भारी आहे की नाही. पोरं निवांत बसले, दवाखान्यात निवांत बसले. जागी पुढे जागी यातनं काय आणले अजून जरा माहित नाही करत. या विषयाला मोठा होणार आहे करत. स्पेन्स पंकज पाहिजे होते की नाही आज. हा टेमोसाठी लावली, पण प्लेन पण विषय आड वाटतात. स्टार एअर. आणि या कुठला ब्लॉक आहे या बी ब्लॉकला ट्रस्टी सर असतात. तर ह्यांना पहिला दाखवायला पाहिजे, कारण ह्यांनी लय मोठा सपोर्ट केला आहे. कसलं क्लास आहे सगळे. दिसेल तिकडे चकचकीत एरिया आहे, जरा पण कसपट सापडणार नाही, घाण कसली. साहेब याला थोडासा वेळ होता, तोपर्यंत तुम्ही युनिव्हर्सिटीमधले इम्पॉर्टंट लोकेशन बघून घ्या. हा स्नॅक्स आणि कोल्ड्रिंक सेक्शन आहे आणि या स्क्रीनवरती तुम्हाला कोणतं स्नॅक्स किंवा कोणतं कोल्ड्रिंक पाहिजे आहे ते सिलेक्ट करायचं. किती क्वांटिटीमध्ये पाहिजे आहे ते पण सिलेक्ट करायचं. आणि QR कोड स्कॅन केला की तुम्ही तिथे पैसे भरू शकता आणि थोड्याच वेळात तुम्हाला तुमचं स्नॅक किंवा कोल्ड्रिंक मिळतंय. हा एरिया आहे तो फूड कोर्ट आणि मेसच्या बॅक साईडचा एरिया. एकदम चकचकीत, तुम्हाला जरा पण कुठला कचरा सापडणार नाही किंवा झाडाचं पान पडलेलं सापडणार नाही. इथं एवढं भारी वातावरण आहे की इथलं. इथं आले की असं बाहेर पण जावं वाटत नाही. श्रेया हां किती खुश. एकटा का बसल्यास घरी इथे. हां एकटा का बसलाय. संघ पण घ्यायला नाही वाटतं. एकटाच बसलायस. भाऊ तुझं कॉलेजला आहे का इथं. तर आम्हाला आता आमच्या वर्ल्ड रेकॉर्डच्या ओपनिंगचं व्हिडिओ करायचं होतं, पण लोकेशन आम्ही बघायला लागले तिकडं सापडणार झाले. कशाचं केलं, झाडांचं केलं वाटतं रे. ही साईडचं झाड आहे आणि ह्याच्यात सिमेंट घातली. खरं भाऊ बघ की कसला चकचकीत एरिया आहे, जरा पण तुम्हाला घाण कुठे दिसणार नाही. क्लास आहे, क्लास युनिव्हर्सिटी. मी सायकलीवरनं पण फिरायला बघ कसलं भारी वाटलं सायकलवरनं फिरायला. ह्या ब्रिजवरून आपण पुढे गेले की IIT आणि मेडिकल अकॅडमीकडे जाते. पण हा ब्रिज एवढा भारी डिझाईन केलाय का नाही, खतरनाक भाव. ह्या ब्रिजच्या खालून हा ओढा गेलाय. हा पावसाळ्यात भरत असणार आहे सगळे. ह्या अँगलने घेऊया.
चषकमध्ये मला भरपूर प्रेम मिळाले. एकेकाळी याच खेळावर मला लोक नाव किती खुश. त्यावेळी मी स्वतःवर लक्ष केंद्रित केलं. तुम्हाला काय वाटतं? हा कुठला सेक्शन आहे? IT आणि मेडिकल अकॅडमी आहे ती. इथे लिहिले. ठीक आहे, मग त्याला एनव्हलपमध्ये केली, मस्त केले खरं. किती खुश. आपल्या इथल्याच वाटतच नाही सर. हा असं वाटलं कुठेतरी बाहेरच्या देशात आले. भारीच सिटी. शर्ट पण हॉस्टेलची थोडी चकचक आहे. काय अपार्टमेंट आहे ते? स्टाफ क्वार्टर्स. हां हां, हे सगळे हॉस्टेल म्हणजे स्टाफची फॅमिली मेंबरच का? स्टाफची सगळ्यांची राहायची खायची सगळी सोय इथं होत्या. म्हणजे जे बाहेरच्या इथले आहेत ते काय लोकल मार्ट पण केली या लोकांना खरेदी करायला. IT आणि मेडिकल अकॅडमी असली क्लास बिल्डिंग आहे. कसला व्ह्यू आहे रे कॉलेजचा. हां सर याच्यात पण थांबलो आम्ही इथं. आता हे नाही की नाही, हे हॉस्टेलचा एरिया आहे. परत हे पण हॉस्टेलच आहे. हे कॉलेज आहे IIT आणि मेडिकल. आणि या साईडनं पुढे त्या बिल्डिंग दिसतात की नाही, सगळा एरिया आहे तो हॉस्टेलचा आहे. ते फिरून आम्हाला भूक लागलेली. तर आता जेवायचं कुठं म्हणून आम्ही गेलो होतो युनिव्हर्सिटीच्या मेसमध्ये. जेवण पण कसं आहे बघूया. हां लागलं ते. एरिया केला आहे. 6-7 वर्षापाठी मला लावलेले आहेत. आता आपण चालले मेसमध्ये. मी दाखवतो मग तुम्हाला मेस वेगळ्या मेस. एक मिनिट. केवढी मोठी मेस आहे बघ की इथं. चाड घ्यायचा काय मटकी आहे. आमदाळीचे मटकी आहे. राईस नंतर घेतो. किती चपाती असतात? चपाती किती असतात ताटाला? चपाती किती होते? अनलिमिटेड आहे. ओके. ब्लॉग बनवतो. ताक पण आहे काय? ओके ओके. ग्लास नंतर घ्या सर. ताक पण आहे. आता मट्टा राहिला काय? मट्टा आणायला नाही वाले. मट्टा जास्त घालू. जरासं घाला. बस आम्ही वेळ आला का नाही. जवळपास एक 500 मुलं बसत असतील इथे श्रेया. सर तरी एक 500 मुलं बसत असतील की इथं आरामात. हां या जेवण कसं आहे? हां खाऊन दाखवी जरा. सवय झाली. मट्टा पिला आणि परत निघालो आम्ही ऑफिसकडे. जातानाचा व्ह्यू बघा मस्त आहे. सगळे पाम ट्री लावलेत. हां पाम ट्री आहेत का सगळे? पाम इथं पाम ट्रीच्या एरिया जागातून खालनं फिरताना केवढं गार वाटायला आले. मग अशी रोडवरनं फिरायला तो गरम वेळा लागलेलं.
इथं आल्यावर केवढं गार वाटायला आले. आणि कुठला ब्रिज? लंडन ब्रिज. हा ब्रिज क्रॉस केला की आपण परत जाणार आहे युनिव्हर्सिटीचे ट्रस्टी मान्य श्री विनायक भोसले साहेब यांच्या ऑफिसकडे. पण त्याच्या आधी तुम्ही हे प्लेन बघून घ्या. होय. मान्य श्री घोडावत साहेब यांना यायला थोडासा वेळ होता, त्यामुळे आम्ही ट्रस्टी साहेब यांना भेटायला गेलो. सर यामध्ये तुमच्या स्टाफचा पण खूप महत्त्वाचा वाटतं. ओके सर, सर स्पोर्ट्सचे सर आहे ना सर, ते पटपट त्या दिवशी अवेलेबल झाले. वर्ल्ड रेकॉर्डचा आठवण केला व्यवस्थित युट्यूबला पाठवला आणि 31 मार्चला आला. तुम्ही अमेरिकेला गेला असं कार्यावरती म्हणलं तुम्ही जरा निवांत होते तुमच्या गडबडीत केला तर पायावर सर असा सपोर्ट राहू दे. फक्त अजून पुढे भरपूर वर्ल्ड रेकॉर्ड करायचे. ही सुरुवात आहे. साहेब थोड्याच वेळात येणार होते, तोपर्यंत आम्ही हा कॉलेजचा व्ह्यू बघितला. हात लाव की. मारली ह्याला लाव, ह्याला लाव की हात. गेलं बघ काय मारत असं करतो ते. बेस किती खुश. पेटीत काय द्या जाऊन कशी करलं मला पहिल्या मासे करलं बोटा बॉल फिरून दे म्हणाला. हा काय त्या पेटीत? पेटीत काय या पेटीत? 10 पेटी 10 पेटी का. रिकाम्या का? सोमवारी करणार. सोमवारी करणार काय विषय यात हे काय असं आहे. काय झालं आणि काय केलंस? मध्ये गेला सगळी माती सगळी केविन मध्ये. अवघड आहे तुमचं म्हणून त्याला कुठं नेत नाही बघ. असं जायचं आता कारंजा बघा, कारंजा कसला केला खतरनाक शॉट. तर आता आम्हाला वर्ल्ड रेकॉर्ड फ्रेमच्या लॉन्चिंगचा व्हिडिओ करायचा आहे. काय इथं आम्ही आता लोकेशन बघालोय, तुम्हाला इथला व्ह्यू दाखवतो. व्ह्यू बघा नुसता कारंजा बघा, कारंजा हा इथला. आता दस पेटी का मारे 10 पेटी टाकू पाण्यात. हा पाण्यात कसं आहे खतरनाक वाटते ना. टॉपचं या अँगलने घेऊया का? या अँगल
आता साहेब आले आहेत, नाही तर थोड्याच वेळात मी साहेबांना भेटणार आहे. साहेबांच्या सोबत भेट झाली. पहिला तर मी शॉकच झालेलो, काय बोलायचं हेच कळत नव्हतं. साहेबांच्या बद्दल सांगायचं झालं तर एवढी मोठी व्यक्ती असूनही स्वभाव त्यांचा खूप भारी आहे. तुम्हाला भेटल्याशिवाय समजणारच नाही. आयुष्यात एकदा तरी साहेबांना भेटलं पाहिजे. तुमचं स्वप्न पूर्ण करायला नक्कीच तुम्हाला मोटिवेशन, इन्स्पिरेशन मिळणार. एवढ्या मोठ्या युनिव्हर्सिटी मार्फत मला वर्ल्ड रेकॉर्ड करायचा चान्स मिळतोय, ही गोष्ट माझ्यासाठी आणि माझ्या टीमसाठी खूप मोठी आहे. कारण इथंपर्यंत पोहोचायला मी आणि माझ्या टीमनं खूप कष्ट घेतल्यात. तर इथून पुढचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुम्हाला संजय घोडावत युनिव्हर्सिटी मधलं अजून काय बघायला आवडेल हे मला कमेंटमध्ये पण सांगा. कारण युनिव्हर्सिटी खूप मोठी आहे. मी ज्या ज्या लोकेशनवरती गेले त्या लोकेशनचं शूट केले. कार्यक्रमासाठी स्टेज कसं केलंय बघा संजय घोडावत युनिव्हर्सिटीमध्ये. किरकोळ. तर आता आम्ही निघालोय. आम्हाला लॉन्चिंगचा व्हिडिओ करायचा आहे. ते युनिव्हर्सिटीचा जो बोर्ड आहे की नाही, अरे हो युनिव्हर्सिटीचा जो बोर्ड आहे त्या बोर्ड जवळ आम्हाला लॉन्चिंगचा व्हिडिओ करायचा आहे. तुम्हाला ते लोकेशन दाखवतो, बघा लोकेशन कसं आहे ते. तुम्हाला पहिल्यांदा हा व्ह्यू बघा कसला आहे. हा व्ह्यू बघा ना मधून कसला भारी गेले हे नाही बसायला. इथे यांचे इव्हेंट्स असणार काय ना काहीतरी. दाखवतो मला व्ह्यू दाखवतो. व्ह्यू बघा व्ह्यू. तर आता लॉन्चिंगचा व्हिडिओ करायचा आहे आम्हाला शेवटी आणि फोटोज पण घ्यायचे आहेत. कसलं भारी गेले. संजय घोडावत युनिव्हर्सिटी क्लास आहे क्लास. इथं आले की नाही भावा मन भरते. इथनं घरी जावं वाटत नाही. तुम्हाला आता मी दाखवतो ओरिजिनल प्लेन इथं आणून लावले. त्याचा व्ह्यू बघा कसला आहे. स्टार एअर. इथं आम्ही फोटो व्हिडिओ काढल्यात, तुम्हाला दाखवतो. हे तिथला व्ह्यू तर बघा. इथं पुढे समोर आहे की नाही हेलिकॉप्टर उतरते. आणि श्रेयानं माझं खतरनाक फोटो काढल्यात. बघा इथं सर्टिफिकेट पेडले. फुटबॉल पडला पडले नाही ठेवले. तर कसं काय विषय पब्लिक, हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगा. आणि माझं वर्ल्ड रेकॉर्ड पण कसं वाटलं कमेंटमध्ये सांगा. आणि मला इंस्टाग्रामला जाऊन नक्की फॉलो करा. 4 कसं केल्यात, किती केल्यात? 4 हॅशटॅग 4 नंबर. शून्यातून वर आली कंपनी. शून्यातून वर आली कंपनी. तर कसं काय विषय पब्लिक, चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा. आणि कमेंटमध्ये सांगा की हा ब्लॉग कसा वाटला आणि माझं वर्ल्ड रेकॉर्ड पण कसं वाटलं. तर शून्यातून वर आलेली कंपनी आहे आपली भावानो. इथनं पुढे लय विषय होणार आहे. तुम्हाला काय वाटते कुठलं वर्ल्ड रेकॉर्ड मी अजून केलं पाहिजे पुढे मला कमेंटमध्ये सांगा.